सर्व आंदोलनकर्त्यांची असणारी एक जबाबदारी आहे की त्यांनी हा लढा जो आपण आज सुरुवात केलाय तो आपल्या वस्तीमध्ये जाईल, घरामध्ये जाईल, एक जागरूकता आपण असं निर्माण करणार आहोत। आणि ती जागरूकता म्हणजे यापुढे कोणालाही मग ती चळवळ असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल आदरानेच वक्तव्य करावं लागेल, अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवल्या जाईल अशी असणारी मित्रो, अमित शहाच्या वाचवायला पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले। या मुंबईमध्ये एक जोडी होती, आपल्याला माहित असेल, रंगाबिल्ला। आता हे रंगाबिल्ला एकमेकाला आता वाचवतात आहेत। आम्ही नरेंद्र मोदी यांना आश्चर्य सांगतो, काँग्रेसला जेवढ्या शिव्या द्यायच्या असेल तेवढ्या तुम्ही द्या, आम्हाला त्याच्यातला काही फरक पडत नाही। पण त्याच्यामुळे तुमचं चारित्र्य उज्ज्वल होतं का? तर अजिबात नाही, हे लक्षात घ्या। तुमचं ढागळलेलं चारित्र्य जे आहे ते ढागळलेलंच आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। काँग्रेस असं म्हणताय की बाबासाहेबांना पाडलं म्हणून बीजेपी सांगतो। नरेंद्र मोदी, मी तुम्हाला असं विचारतो, या मुंबईतल्या, मध्य मुंबईमधल्या 52च्या असणाऱ्या लोकसभेमध्ये RSS आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही ते असणाऱ्या सांगा। दोघांनी मिळून या मध्य मुंबईच्या असणाऱ्या जागेवरती बाबासाहेबांना हरवलं अशी असणारी परिस्थिती आहे। फक्त काँग्रेस नव्हतं, RSS पण होता त्याच्यामध्ये। आणि का हरवलं तर बाबासाहेबांनी सांगितलं की काश्मीरमध्ये जे सैन्य घुसलं होतं ते पूर्ण तुम्ही ताब्यामध्ये घेतलेलं नाही, आणि पूर्ण ताब्यामध्ये न घेतल्यामुळे येणारे किती पिढ्या यांचं रक्त सांडेल याची आपल्याला कल्पना त्या ठिकाणी करता येणार नाही। आणि म्हणून त्यांनी आग्रह धरला होता की हा काश्मीरचा जो असणारा प्रश्न जो आहे तो तुम्ही ताबडतोब असणारा मिटवला पाहिजे। नाही तर त्यांचा शब्द होता की इंडिया विल ब्लीड। आणि आज आपण असणारा बघतोय त्या काश्मीरच्या प्रश्नावरनं भारताला असंतोष त्या भागामध्ये आणि उरलेल्या भागामध्ये वाढतोय अशी असणारी परिस्थिती आहे। नरेंद्र मोदी हा इतिहास आपण विसरलात हे असताना लक्षात घ्या। तेव्हा आपल्या पहिल्यांदा असताना चारित्र्याकडे त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। आपलं चारित्र्य स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करू शकता, नाही तर चिखलफेकी तुमच्यावरती होणार सुद्धा अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून मित्रो नरेंद्र मोदींना मी असं सांगू इच्छितो की काँग्रेसने विरोध केला का बाबासाहेबांना? तर केला।
पण तुम्ही केला की नाही हे सांगा ना. ज्यावेळेस महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा संविधानामध्ये झाली, महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा ज्यावेळेस संविधानामध्ये झाली, त्यावेळेस मोदी ज्या RSSचे तुम्ही असणारा स्वयंसेवक आहात, त्या महिला स्वयंसेवकांचा असणारा मोर्चा जयराज हाऊस बाबासाहेब ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तुम्ही काढला की नाही असणारा सांगा. एक दिवस नाही, 5 दिवस गराडा खालून त्या ठिकाणी होते. मित्रो, इतिहास हा आम्हाला उघडायचा नाहीये, इतिहास हा आम्हाला उघडायचा नाहीये, परंतु तो वाईट आणि मी स्वच्छ, तो काळा आणि मी पांढरा असं जे भासवायचं चाललेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं काळेपण सुद्धा आम्हाला लोकांसमोर आणल्याशिवाय राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मोदी तुम्ही असं एवढं